काय लो, ऐकू येते का? तुला ऐकू येते का? कुठेस तू? केवढा आवाज येतोय मागे. काल लग्नाचं सांगितलं ना सगळ्यांना, उत्साहाने आलेत सगळे ठरवायला. आमच्याकडे पण तेच चाललंय. आपलं लग्न होईपर्यंत तर असंच चालणार बहुतेक. मग लग्न कोणाचं आहे? पुण्याचं आणि मुंबईचं. मुंबई, तू पुण्याच्या प्रेमात पडतेस. साथ दे तू मला. काय स्कोर काय झाला? दमशिराच खेळताय ना. साथ दे तू मला. तू आमच्या घरात फिट आहेस. मला वरात पाहिजे लग्नात राव, नाचायचंय. डीजे आणूया. आपण बुफे ठेवूया ना. पंक्तीच्या पंक्ती उठल्या पाहिजेत. लग्न मुंबईला करताय ना, ते बरं आहे. लग्न पुण्याला होणार. दोघं एकमेकांची मोकळेपणाने बोला, एकमेकांचे मित्र व्हा. मला खात्री आहे तू आणि गौरी सुखाने संसार कराल. कसा वाटला वाडा? अहो खूप छान. नाही म्हणजे वाडे वगैरे म्हणजे पुणेकरांची खासियत. बँड बाजा वरात घोडा घेऊन आले नवरोजी. लगीन घटिका समीप आली, करा हो लगीन घाई. सगळं खूप छान आहे, पण थोडी घाई होते ना. नात्यांची मजा ही हळूवार उलगडण्यातच असते. ए, तू नरीमन पॉइंटला बसून मुंबईच्या मुलीला तांबडी घाटाच्या पावसाचं काय कौतुक सांगतो रे? मुंबईचा पाऊस जो 2 थेंब पडला की मुंबई बंद पडते, तो पावसामुळे आमचं पुणे कधीच बंद पडत नाही. पुणे फक्त लंच टाइम मुळेच बंद होतं. हिंदुस्थानच्या संगीत कलेचा विकास व्हावा म्हणून स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये जिंकणाऱ्या व्यक्तीला राजगायकाची पदवी, आलिशान हवेली आणि ही कट्यार दिली जाईल. मग तर या कट्यारीवर एक नाव कायमचं करून ठेवलं पाहिजे. काही गायक असेही असतात ज्यांना दाद टाळ्यांनी नाही डोळ्यांनी दिली जाते. आजच्या स्पर्धेचे विजेते म्हणून पंडितजींचं नाव. ठहर जाइए, आपकी जीस्त खुद एक अंजुमन सही, लेकिन जमाना हमसे है, माहौल हम बनाते. विजय एवढा मोठा असतो. एक बार हार का सामना करके देखिए पंडित जी, आप खुद ब खुद जान जाएंगे. माफ करना बेटी, तुम्हें ये हवेली छोड़कर जाना पड़ रहा है. हर एक आने वाले को एक न एक दिन जाना ही होता है खान चाचा. जो आपने किया वो अपनी शोहरत, अपने अहंकार के लिए किया, अपनी गायकी को ऊंचा साबित करने के लिए किया. बेशक बहुत ही बुलंद और बेमिसाल है हमारी गायकी. देहाला तर कोणीही मारू शकतं, त्याच्यातल्या अहंकाराला मारलास तर मी माने की तू खरंच पंडितजींचा शिष्य आहेस. ते सूड तर मी घेणारच आहे, पण तो आता स्वरांनी. अगर तुम संगीत के सच्चे आशिक हो तो मुकाबला करो. मंजिल हमारे सामने है खान साहब, अब तो सिर्फ रास्ता तय करना है. तुम्ही एकदा म्हटलं असतं तर मी हे राजगायक पद स्वखुशीने तुम्हाला देऊन टाकलं असतं. अगर हमें हार का डर होता ना तो हम कभी नहीं जीतते. हम नहीं डरते किसी की गायकी से. जी बोटं तानपुरा वाजवू शकतात, ती गळाई दाबू शकतात.
तारीख के अवराक पर अब हमारा नाम होगा और ये कटार अब हमारे और हमारे ही पास होगी। हे घर एकदम मस्त आहे, एकदम मस्त. या खिडकीची ना घडून बघितलं ना तर बाहेरचं सगळं दिसतं, बाहेरून बघितलं ना तर आतलं काय दिसत नाही. आपल्याला लय फायदा होतो ना बे. कसला बे? हवेशीर. अमृता आवडली काय? रूम आवडली. तुमच्यापैकी कोणीतरी जरा तो गॅसचा सिलेंडर उचलून ठेवाल का? आपण आहे ना. हळू. व्यायाम सोडला ना आपण, उद्यापासून जिम मध्ये जाणार आहे आणि एकदा जिम मध्ये गेलो ना की महाराष्ट्र केसरी पानूनच बाहेर पडणार आपण. तुझे आभार मानायचे होते. खूप दिवसांनी आम्ही अमृताला असे हसताना बघतो. आपण टावटावीत ठेवणार त्या फुलाला. आता आपण एका कुटुंबासारखे आहोत की नाही? मी तुझ्या आईसारखी आहे की नाही? हे तुझ्या बाबांसारखे आहेत की नाही? ही तुझ्या हळू हळू. देवा तिची पाटी कोरी आहे, तिच्यावर तुझं नाव लिहून टाक. लिवला. आता कुठलाच खोड रबरने खोडता येणार नाही असा अभंग लिहणार आपण. आता अमृताच आपल्यासाठी अमृत आहे आणि आपण ते पराशण करणार आहे. मला खूप बोलावंसं वाटतंय, नाचावंसं वाटतंय, असं जोरात ओरडावंसं वाटतंय. हे बघ अमृता, जगाला तर बिलकुल घाबरायचं नाही. आपण आहे ना तुझ्या बरोबर अख्खे लाईव्ह. ओरडूया ओरडूया. आय लव्ह यू अमृता. माशाचं पाण्यावर, सिंगरचं गाण्यावर आणि कंजूशीचं वाण्यावर जसं प्रेम असतं ना तसं प्रेम होतं आपलं तुझ्यावर. पण तू एक पत्ता टाकून गेम फिरवावा ना तसा गेम फिरवून टाकलाय. तेव्हा आता शपथ घेतो तोंड बघणार नाही तुझं. तू मेलीस आपल्यासाठी. देवा बरं बरं मला सांगा, हा सीन साधारणतः कधी होणार आहे? सकाळी. सकाळी किती वाजता? 8 8:30. 8:30 म्हणजे साधारणतः सूर्य 187 डिग्री मध्ये असेल. इकडे खेळा म्हणून फिक्स करूया. खेळा मारून गरमागरम वडे काढलेले 2 घेऊन जा घरला. दे बांधून बाबा, बरं होईल. मी काय म्हणतो मुक्ते, एक हांडा हाटीला पाणी वरतेस का? ते वड घाल तुझ्या उरावर, पाणी मागतोय मुर्दा. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा निसटला. अरे ओ सांबा, अरे सरकारने किती खर्च केला रे जलसिंचनावर? पुरे 70,000 करोड. तुझी चिमणी उडाली भुर्र भुर्र, माझा पोपट पिसाटला. यात काय संदेश आहे काय कळलं नाही मला. यात काय संदेश आहे? हे सांग ना नीट. सांगतो काय, गावात दुष्काळ आहे, पाणी नाहीये, म्हणून रामलाल याला बिनपाण्याचाच घेऊन जातो. असं पाण्यामारायची गरजच नाही ना. तुझी चिमणी उडाली भुर भुर भुर, माझा पोपट पिसाटला. तुझे बैल खूप मस्त आहे. अरे काट काट काट. का काय आलं? अरे शोले मध्ये घोडी होती, घोडी. हा पण हे बैल आहेत ना. चिमणी उडाली भुर भुर, माझा पोपट पिसाटला. त्या मुलींच्या डोक्यावर हंडी नाही, हातात दप्तर हवी होती शाळेची. मायला शेवटचं पाणी पाजायला पण टँकरची वाट बघायला लागते.
अरे गावात पाण्याचा टँकर आला, पाण्याचा टँकर. त्या चेंगर चेंगरीत ना 12 वर्षाचं पोरग मेलो. पाण्याविना मरू नये म्हणून पाण्यासाठी मारताय. हा दुष्काळ आपल्या महाराष्ट्राचा, अख्ख्या देशाचा प्रश्न आहे. पण या दुष्काळामुळे पेरलं तर उगवतच नाही. कसं उगवेल? पाणी आहे कुठे? पाणी आहे कुठे? शेतकरी जगला पाहिजे. शेतकरी जगला तर आपण सगळे जगू.